एक मिनिट, हा? ते देसाई कुठे राहतात? तुम्ही काय आणलंय ते? वॉशिंग मशीन आणली. अगं बाई, हो का? थांबा. माई, ओ माई, माई. आले आले, काय झालं? अहो, बाहेर राणी या काकू. लवकर. या. हे बघा. अगो बाई, हे काय? हमने नहीं मंगाया था. मंगाया था हो का? हमने ही मंगाया था. हो. अगं माई, चित्रा आणि मनोजच्या लग्नातला आहे रे तो. अरे वा, सरप्राईज गिफ्ट आहे त्यांना. छान छान. अच्छा, उसकी वो कुछ रिसीट विसिट रहेगी ना, वो सही करने के लिए कुछ तो वो. हाँ है ना. हाँ. हाँ, आदित्य देसाई कोण? हाँ, आदित्य देसाई. आदित्य देसाई नाही, सतीश दुसाने असेल बघा. हा, नाही हो, आदित्य देसाईनी मागवलंय. सतीश दुसाने असेल. आदित्य. अया काय माणूस आहे हा? सतीश दुसाने, सांगते ना मी, काय जबरदस्ती आहे? अहो नाही हो, आदित्य देसाईनीच मागवलंय. थांबा, वाद कशाला घालताय? आपण मेघनाला विचारू ना. हा. मेघना, ए मेघना. मेघना, ए मेघना. मी हाक मारलीये ना आता. काय? अगं, तुम्ही काय वॉशिंग मशीन मागवलेत का? हो, चित्रासाठी सरप्राईज गिफ्ट. काय? का काय झालं? मेघना, काय ग? धन्य ग बाई, धन्य. आता हे काय? सतीश दुसान इथेच राहतात का? हो. हो, मीच सतीश. हा, वॉशिंग मशीन आलं तुमचं. अरे, काय तुम्ही हसताय काय? हा, म्हणजे अरे, अरे हे काय? हे वॉशिंग मशीन हे कोणी मागवलं? कमाल आहे. माफ करा, काहीतरी गोंधळ झालाय. मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो, तुम्ही प्लीज हे वॉशिंग मशीन परत घेऊन जाल का? हे बघा, शोरूम मध्ये मी फोन करतो हा. आणि त्यांना सांगा की याच रकमेची दुसरी कुठली तरी वस्तू आम्ही विकत घेऊ म्हणून. चालेल सर, पण तुम्ही फोन करताल ना? नक्की फोन करतो प्लीज. बरं सर. आता दूध बस दिवसभर कपडे. काय अर्शू, तरी मी सांगत होतो सगळे मिळून ठरवूया. काय गो बाई, सरप्राईज याच्या नादात 2-2 वॉशिंग मशीन घरात येऊन पडले. कमाल आहे ग बाई. नाही, पण मी काय म्हणतो, म्हणजे माफ करा माई साहेब, नाही म्हणजे हे गंमत वगैरे सगळं ठीक आहे हो माई साहेब. बरं का अण्णासाहेब, नाही म्हणजे हे 2 वॉशिंग मशीनचं सरप्राईज एक वेळ परवडेल हो आपल्याला. पण जावई बापू गायब व्हायचं सरप्राईज, नाही परवडणार हो. हो की नाही हो अण्णासाहेब? नाही म्हणजे सकाळी मी म्हणालो माईसाहेब, तेव्हा सगळे रागवलात, पण बघा अण्णासाहेब, अजून पत्ता नाहीये जावई बापूंचा. हो, मला पण काळजी वाटायला लागली. बघा, चित्रा, फोन कर बघू त्याला. माझा फोन वर आहे, मी घेऊन येते. बर. नाही, तसंच काहीतरी कारण असेल ना, नाहीतर इतकी बेफिकिरी कसं दाखवेल कोणी? अहो, जगातलं कितीही मोठं कारण असू दे, एक छोटा मेसेज नाही का टाकता येत? अण्णासाहेब सांगा तुम्ही, हो मेसेज नाही का टाकता येत? माई, काही अघटित घडलं. अण्णा, तुम्ही उगाच नका काळजी करू, काहीतरी इमर्जन्सी असेल. पण माई, लग्न हे असं तोंडावर आले आणि नवरदेवाचा अजून पत्ताच नाहीये.
ही गोष्ट तशी भीतीदायकच आहे ना. आणि आता मला पण भीती वाटायला लागली आहे हो. का हो तुम्हाला भीती वाटायला लागली? हा म्हणजे माझं म्हणणं पटतंय ना तुम्हाला? हा बाबा, आई, का असं बोलताय तुम्ही? पण त्यांचंही म्हणणं खरंच आहे ना ग. आपण त्याच्याकडून फक्त एका फोनची अपेक्षा करतोय, ती सुद्धा काळजीपोटी. बघा माई साहेबांना पण पटलं. आज मात्र मनोजने डोकं फिरवलंय. काय चाललंय काय माही आहे? सतीश, चित्रा, फोन लागला का त्याला? नाही, लावते. स्वतःहून फोन घेत नाहीये. आम्ही केलाय तो तरी उचल म्हणावं. उचलतोय का? नाही उचलते. नाहीच उचलणार. अण्णासाहेब, माई असंच झालं होतं. आमची सुनंदा आहे ना, तिच्या नंदेच्या जावेच्या मुलीच्या लग्नात अहो असाच गोंधळ झाला होता. आणि राणे काकू, अहो पंचांग आणून देता ना तुम्ही मला? अगं बाई हो, तुमचं पंचांग आमच्याच घरी पडलं. मग? आणते. बघा बघा परत करा फोन. अहो माधवी, अहो आपल्याला कुंभार साहेबांना भेटायचं आहे. अहो किती वेळ वाट बघतील ते. म्हणजे आपण सगळे कशी मनोज रावांची वाट बघतोय ना, तसे आपली वाट बघतील ते. चला चला आपण जाऊया. हो हो साहेब जरा जाऊन येतो, काम करून येतो. हा हो, पण लवकर या बरं का. आज हळदीला यायचं लक्षात आहे ना तुमच्या? नाही नाही, येणार येणार, नक्की येणार. काम संपलं की लगेच येणार. हा हा. सतीशराव येतो. हा हो. मेघना, हे मला जात नाही एवढं. हा अण्णासाहेब टेन्शन घेऊ नका. हा हा हॅलो आदित्य, काय ग? काय आलं? रे जाम टेन्शन आलंय रे. हा मनोज बघ ना, अजून आलेला नाहीये. सकाळी येणार होता तो गावाहून. बरं फोन पण नाही काही. बरं आम्ही फोन करतोय तर तो फोन लागतही नाही. अरे ठीक आहे, अडकला असेल तो कशा. इतके काय लगेच पॅनिक होतात सगळे? अरे पण अण्णांना काळजी वाटणार असणार आहे आदित्य. एक फोन करू शकतो ना तो, यायला उशीर होतोय म्हणून. पण आता आपण काय करणार जर त्याने नाही केला फोन तर? रिलॅक्स अँड वेट. मेघना बघ ना ग, मनोज फोनच उचलत नाहीये. हे बघ आदित्य, चित्रा पण आलीये. आता फोन उचलत नाहीये म्हणे तो. रडकुंडीला आली रे बिचारी. काय करायचं आदित्य? तुम्ही सगळे लगेच काय एवढे हतबल होतात मला कळत नाही. अरे असं काय आदित्य, उद्या लग्न आहे. अगं तेच तर म्हणतोय मी की उद्या लग्न आहे. अजून भरपूर वेळ आहे. चित्राला म्हणावं रडू बिडू नकोस. आता अण्णांनी परवानगी दिली आहे, लग्न होणार आहे. आणि ते होण्यासाठी चित्राने जितकं झेललंय ना, तितकंच मनोजनेही झेललंय. ती जितकं प्रेम करते ना मनोजवर, तितकंच मनोजही करतो तिच्यावर. आणि त्यामुळे तो नक्कीच येणार बघ. काय तू पण ना आदित्य, इतका पॉझिटिव्ह आहेस. माझं तरी टेन्शन कमी झालंय. झालं ना? माझं चित्राचं टेन्शन तूच कमी कर. काय? आणि बरं ऐक, ते आपलं वॉशिंग मशीनची डिलिव्हरी आली काय? तो जोकच झाला. 2 मशीन्स आली. विचार का? का? अरे अर्जुताईंनी पण वॉशिंग मशीनच बुक केलं होतं सरप्राईज म्हणून. ग्रेट यार ही. मग आता? आता आपलं ठेवलंय, ते काहीतरी वेगळं गिफ्ट देणार आहेत. ओके गुड. बरं चल मी ठेवू का? आता मला काम आहे भरपूर. हो. ओके बाय. बाय. चित्रा, आदित्यनी स्पेशली सांगितलंय, जितकं हे लग्न तुझ्यासाठी महत्वाचं आहे
तितकंच ते मनोजसाठी सुद्धा आहे. तो येणार म्हणजे येणारच. तुझा विश्वास आहे ना तुझ्या प्रेमावर? हो. काय ग मेघना? बेल वाजतीये माही, पण कोणी उचलत नाहीये. काय ग बाई, या मुलांनी एकदा जीव कंठाशी आणलाय हो आपला. काय झालं? सगळ्यांचे चेहरे असे का झालेत? अरे मनोजशी कॉन्टॅक्टच होत नाहीये. लग्न आलंय तोंडावर आणि कुठे काहीच पत्ता नाही. सतीश अरे, काहीतरी झालं असेल अनपेक्षित. करेल तो फोन. कुठल्या तरी कामात अडकला असेल म्हणून. तू उगीच त्याचं समर्थन करू नकोस आता. एक सध्या फोन न त्याला करताय. असं कुठल्या कामात अडकलाय रे तो? किती आपलं काहीतरी. नाही, बरोबर बोलतोय संजीवनी. मग अरे त्याचं स्वतःचं लग्न आहे. इथे नवऱ्या मुलीसकट सगळे त्याची वाट बघतायत, हे त्याला कळत नसणार. साधा एक फोन करून उशीर होण्याचं कारण कळवणं कर्तव्य नाही त्याचं? असं कसं म्हणतोस तू? मी बघतो. नाना, मी त्याच्या भावाच्या घरी जाऊन येऊ का? चित्रा, तुझ्याकडे नंबर आहे त्याचा? नाही, त्याचं गाव आडेली आहे. याखेरीज काहीच माहित नाहीये मला. नाही, तो काही प्रश्न नाही. गावात पोहोचलो की पत्ता शोधून काढणं तेवढं कठीण नाही. आणि तसंही त्याचं दुकान आहे ना. हो. मग तर अगदीच सोपं आहे. एकदा गावात पोहोचलो की पटकन शोधून काढेन. नाना, मी निघतोच. फार तर फार काय होईल, मी तिकडे आणि तो इकडे, एवढंच. त्याने काय फरक पडतोय? हा माई? अण्णा, तुमचं काय म्हणणं आहे? जाऊ दे का सतीशला? नाही, कुणीही कुठेही जायचं नाही. मला त्याचा पत्ता वगैरे ठाऊक आहे. त्याचा फोन किंवा निरोप आल्याशिवाय कुठेही जायचं नाही. इथेच बसून राहायचं. अहो पण अण्णा. नाही नाना, मेघनाच्या बाबांचं म्हणणं मला आता खरं वाटायला लागलंय. तू मला विसरून जा, माझ्याशी लग्न करू नकोस, हे सांगण्यासाठीच तो इथं आला होता. आणि तेच करायचं ठरवलंय त्यानं. चित्रापासून दूर जायची इच्छा दिसते त्याची. हा, हे प्रेमापोटी असेल, पण तिच्यापासून दूर जायचं हे मात्र नक्की. अण्णा, अण्णा अहो, असं काही नाहीये. तो तो त्याच्या दादा वहिनींकडे गेलाय त्यांची माफी मागायला. कारण तुम्हाला हे कळावं की त्याच्या घरच्यांशी त्याचे संबंध अजूनही टिकून आहेत. पण तुझ्याशी जोडणाऱ्या नात्याचं काय? तुझी एवढी पर्वा असती तर निदान त्याने एक फोन तरी केला असता. त्याचंच काही बरं वाईट झालं नसेल ना? अगं ए वेडाबाई, असं काय अभद्र बोलतीयस? असं काहीही घडणार नाहीये. मनोजला खूप आयुष्य आहे आणि तो तुला खूप सुखात ठेवणार आहे, कळलं? येऊ दे, येऊ दे, पण येऊ देच त्याला. आता त्याला कुणीही हाकारे घालायचे नाहीत. तो सुखरूपच असेल हे माहित आहे मला. सतीश, तू कुठेही जायचं नाहीस. त्याच्या गावालाही नाही आणि त्याच्या मित्राकडेही नाही. आता इथंच बसायचं. त्याचं हे वागणं बरं नाही.
आता तो येईपर्यंत आपण इथंच थांबू. माई मी आलेच. आदित्य, अण्णा जाम वैतागलेत रे. मनोजचं काहीच ठाव ठिकाणं नाहीये. बरोबर आहे ना त्यांचं. जो माणूस आज सकाळी येणार होता गावाहून त्याचा अजून पत्ता नाही. नवरा मुलगा आहे, उद्या लग्न आहे. अण्णांसमोर घरच्यांसमोर माझी जबाबदारी आहे ना त्याला प्रोटेक्ट करण्याची, त्याची इमेज सांभाळण्याची. ऐक ना आदित्य, प्लीज तू वैतागू नकोस. आता जे काही होतंय मनोजच्या बाबतीत ते घरच्यांसमोर होतंय. प्लीज. हॅलो. हा हॅलो आदित्य, मनोज बोलतोय. बोला मनोजराव. आत्ता वेळ मिळतोय का तुम्हाला फोन करायला? हॅलो हॅलो. फोन कट केला. चित्राला बोलव जरा. जरा मनोजला फोन ट्राय कर ना. हा चित्रा बोल. मनोज, अरे आहेस कुठे तू? इथे किती टेन्शन आलंय आम्हाला. हा आलोय, मुंबईत आलोय आत्ताच. अरे पण कमीत कमी एक फोन करायचास ना तू. चित्रा आता तू लेक्चर सुरू करणार आहेस का? लेक्चर नाही देते मी मनोज. सकाळी येणार होतास तू, आता संध्याकाळ झाली तरी तुझा काही पत्ता नाही. उद्या लग्न आहे आपलं, काळजी नाही का वाटणार आम्हाला? एक फोन नाही करता आला तुला आणि तू वर मलाच सांग की तू. चित्रा चित्रा ऐक, दे मी बोलते. हाय मनोज, मेघना बोलते. हा बोल मेघना. नाही अरे, सगळंच घाई गडबडीत ठरलं त्यामुळे सगळ्यांचीच धावपळ झाली आहे. त्यात तुझा फोन नाही त्यामुळे अरे सगळेच टेन्स झाले. काळजी वाटली सगळ्यांना. आणि अरे घराचं पाहण्यासाठी आजचा एकच दिवस होता ना आपल्या हातात, त्यामुळे तू कधी येतोस असं झालं होतं सगळ्यांना. पण तू सुखरूप आहेस ना, बस. आणि आता आपलं कम्युनिकेशन झालंय तर आता काळजी नको करूया, तूही आणि आम्हीही. तू आराम कर आता. ठेवू मग फोन? नाही एक सेकंड. आदित्य आहे का तिकडे? मला त्याच्याशी बोलायचं. हो देते. तुझ्याशी बोलायचंय. हॅलो. हा हॅलो आदित्य. यार सॉरी यार, मी खूप वैतागलोय आणि दमलोय त्यामुळे असं एकदम. नाही अरे ठीक आहे. यार मला माहिती आहे तुम्ही सगळे खूप टेन्शन मध्ये होतात, पण मी पण फार विचित्र कंडिशन मध्ये होतो. काल रात्री अचानक वहिनींना ऍडमिट करावं लागलं. तिची कंडिशन खूप क्रिटिकल होती. अशा परिस्थितीत दादाला एकटं सोडून येणं तर दूरच, पण खरंच सांगतो आदित्य, मी चित्रा लग्न सगळं विसरलो. अरे याची काहीच कल्पना नव्हती आम्हाला. रात्रभर मी आणि दादा जागे होतो. पहाटे डिलिव्हरी झाली, मुलगी झाली. अच्छा ओके. आता सगळं ठीक आहे ना? हो, दोघंही सेफ आहेत. आता सगळं ठीक आहे हे कळल्यावर मी लगेच पहाटेच निघालो. ओके. आता पहाटे कुठे फोन करून उठवू कुणाला, म्हणून नाही केला फोन. डायरेक्ट बसमध्ये बसलो आणि मुंबईत आल्यावरच डोळा उघडला, म्हणून आता लगेच फोन केला तुम्हाला. हो रे. आणि तिकडे जस्टिफिकेशन द्यायची गरज नाहीये. आय कॅन अंडरस्टँड. अरे काय झालं की अण्णांशी आणि बाकीच्यांशी तुझ्या बाजूने खिंड लढवणं जरा कठीण जात होतं मला. यु नो वाय. त्यामुळे मीही जरा वैतागलेलो होतो.
त्यामुळे मी सॉरी. इट्स ओके यार, आय कॅन अंडरस्टँड. बरं आदित्य, आता मी जरा वेळ झोप काढतो. हो, तू कर आराम. चल बाय. आदित्य तो काही बोलला का तुला? नाही. चित्रा, तू जा तुझ्या रूम मध्ये. तर आलाय ना त्याचा फोन. रिलॅक्स. तू ठीक आहेस ना? हो. अगं त्याची सगळी कारणं जेन्युइन होती. पण म्हणून तुझा फोन कट करायचा? तेही बोलत असताना. मला नाही आवडत तुला असं कोणी बोललेलं. इट्स ओके, आय एम फाईन. आणि मी थोडंसं वैतागूनच बोललो ना त्याच्याशी. बरं ठीक आहे, चला आता हे सगळ्यांना सांगूया बाहेर. ते सगळे टेन्शन मध्ये असते. माई, मनोज आलाय घरी. चला. आता जस्ट आदित्यला फोन आला होता त्याचा. त्यानं स्वतःहून फोन केला होता. हा, थँक गॉड. त्याच्या वहिनींची तब्येत अचानक बिघडली, त्यांना ऍडमिट करावं लागलं होतं. आज पहाटे डिलिव्हरी झाल्यावर त्या ठीक झाल्या. अगबाई, हो का? बाळबांधण सुखरूपेत ना? हो, मुलगी झाली. अरे वा. तो त्याच गडबडीत होता म्हणून फोन नाही करता आला त्याला. आज पहाटे निघाला तो. पण निघताना नाही का फोन करायचा?